घरात साखळदंडानं बांधून ठेवलेल्या विवाहित महिलेची तिच्या बाळासह न्यायालयाच्या आदेशावरून सुटका. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली माहिती. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या अलापूर या गावामध्ये विवाहित महिलेच्या आईवडिलांनी व भावांनी आपल्या बहिणीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून ती माहेरी आली. यावेळी तिला व तिच्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलाला साखळदंडानं बांधून ठेवलं होतं. सदर घटनेला 2 महिने झाले तरी ती महिला सापडत नसल्यामुळे तिच्या पतीनं अखेर छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशावरून काल दिनांक 3 रोजी सोमवारी पोलिसांनी सदर महिलेची सुटका तिच्या आईवडिलांच्या घरून केली आहे. यावेळी या महिलेला व तिच्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलाला चक्क आईवडिलांनी साखळदंडानं बांधून घरात 2 महिन्यापासून कोंबून ठेवलं होतं. यावेळी पोलिसांनी मोठ्या संघर्षानं या महिलेला सुखरूप बाळासह बाहेर काढलंय व माननीय न्यायालयासमोर हजर केलंय. त्यानंतर तिला तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज दिनांक 4 रोजी मंगळवारी दुपारी 2 वाजता दिली आहे. हा कपल होता ज्याचा 5 वर्ष करीब अगोदर लग्न झालेला होता. लग्नाच्या वेळी पण त्याच्यामध्ये केस दाखल झालेला होता. नवऱ्याला अटक झाली होती कारण मुलगी नाबालिग होती त्यावेळी पोक्सोने त्या अनुषंगाने. पण तो केस निकाली लागलेला आहे, तो निर्दोष पण सुटलेला आहे. आता लग्नाच्या करीब 5 वर्षानंतर मुलगी माहेर आल्यावर बाहेरच्या लोकांनी त्याचे आई वडील आणि सर्वांनी त्याला परत नवऱ्याकडे नाही पाठवल्यामुळे नवऱ्याने माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ येथे रिट पिटिशन हेबस कॉर्पस दाखल केला होता आणि ज्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने पोलिसाला मुलीला आणि बाळाला शोधून म्हणजे ती पत्नी आणि बाळाला शोधून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. आणि त्याप्रमाणे 29 जानेवारी रोजी दोघाला त्याच्या माहेरमधून ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमोर हजर पोलिसांनी केलेला आहे. भोकरदन पोलीस स्टेशनची ही घटना आहे. आणि त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने त्याची पत्नी आणि मुलाला बाळाला त्या पतीच्या ताब्यात देण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ताब्यात देण्यात आलेले आहे. ते स्वतः सिडको पोलीस स्टेशन हद्दीत संभाजीनगर येथे वास्तव्य असल्यामुळे जर त्यांना गरज पडली आणि त्यांनी अर्ज केला तर सिडको पोलीस स्टेशनला त्यांना संरक्षण देण्याचा पण त्याच्यामध्ये आदेश माननीय न्यायालयाने केलेला आहे. आणि माननीय न्यायालयाच्या दिलेल्या आदेशाची पूर्तता ताबडतोब भोकरदन पोलिसांनी करून या कपलला रियुनाइट करण्याचा त्याचा मेळ करण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. या प्रकरणी हातपाय बांधून ठेवले होते तर आई वडिलांवरती कारवाई झाली का किंवा कारवाई होणार आहे? हेबस कॉर्पस असल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचा प्रकरण असल्यामुळे आमचा प्रथम काम असतो कोर्टासमोर हजर करणे. त्याप्रमाणे हजर केलेलं आहे आणि माननीय न्यायालयाने जो आदेश दिले नंतर डिस्पोज करताना ते सगळे पण फुलफिल केले आहे. जर नवरा किंवा त्याची बायको पैकी कोणी काही तक्रार केली तर नक्की पोलीस त्याच्यामध्ये योग्य तो कारवाई करेल.